ओके. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हे आपली सिरीज सुरू आहे. रोज आपण एक एक टॉपिकवर चर्चा करत आहोत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सध्या आपण चेंज युअर माइंडसेट ह्या विषयावर चर्चा करत आहोत आणि जवळपास आपण 7-8 पॉइंट बघितलेले आहे आतापर्यंत की माइंडसेटला चेंज कशासाठी करणे असते आणि असे कोणते कोणते नकारात्मक किंवा त्याला आपण म्हणू की आपल्या प्रोग्रेससाठी जे योग्य नाही अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या माइंडसेटच्या लेवलवर चेंज करणे आवश्यक असते. काल संध्याकाळी आपण स्ट्रेस टू रिलॅक्सेशन हा टॉपिक घेतला आणि आता आपण घेऊ अनप्रोडक्टिव्ह टू प्रोडक्टिव्ह. जर तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं आहे है ना, म्हणजे जिद्द आहे काहीतरी करून दाखवण्याची, काहीतरी प्राप्त करण्याची, काहीतरी निर्माण करून दाखवण्याची, हे तुमचं ड्रीम आहे, हे तुमचं मॅनिफेस्टेशन आहे आणि नेमकं हेच पूर्ण नाही होत आहे. त्याच्यामागे कारण काय आहे ते सुद्धा समजणे अति आवश्यक असते. जसं समजा मी माझंच उदाहरण घेतो आता की मला लाईफ कोच बनणे आहे. ओके, समजा हे माझ्या मनातली ही इच्छा आहे. आय वॉन्ट टू बिकम ए लाईफ कोच. तर लाईफ कोच बनणे हे प्रोडक्टिव्ह नेचर झालं. म्हणजे मला काहीतरी किंवा मी जे फील्डवर चालत आहे त्या पाथमध्ये माझ्याद्वारे खूप काही अशा गोष्टी होऊ शकतात की समोर लोकांची गिनती नाही आहे. 10 लोक, 100 लोक, 1000 लोक की 10,000 लाख लोक, किती लोकांना त्याचा बेनिफिट होईल हे मी नाही सांगू शकत. पण जसं उदाहरणार्थ बोलायला झालं तर एक टाचणी, एक साडी किंवा आपण त्याला जे वापरतो ते कोणती हातपिन जे असतं ना छोटीशी, ती बघा सिंगल टाइम प्रोडक्शन झालं, वन टाइम प्रोडक्शन, लाईफ टाइम त्याच्या कॉपीज बनत आहे. एक हा यूज अँड थ्रो वाला हा एक पेन, तर अगोदर हा कन्सेप्टच नव्हता की रिफिल टाका, पेन घ्या. 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपयाचा पेन बनला आणि याने सगळं मार्केटचं सिस्टमच खतम करून टाकलं. एक कंगवा सिंगल टाइम प्रोडक्ट आहे, वन टाइम त्याचं डिझायनिंग झाली, लाईफ टाइम त्याचं प्रोडक्शन होत आहे. म्हणजे काय झालं, ज्या व्यक्तीने ह्या वस्तूचं निर्माण केलं त्याचं थॉट काय असायला पाहिजे, प्रोडक्टिव्ह. याला म्हटलं जाते प्रोडक्टिव्ह थॉट. म्हणजे तुमच्याद्वारे कसली निर्मिती होत आहे,
ठीक आहे. असला हा जो टॉपिक असते प्रोडक्टिव्हनेसचा, तो आपल्याला करणे अति आवश्यक आहे, की मी पर्सनली प्रोडक्टिव्ह पर्सन आहे की अनप्रोडक्टिव्ह आहे. म्हणजे माझ्याद्वारे कुठल्या गोष्टीचं निर्माण होत आहे की नाही होत आहे, हे सगळ्यात महत्वाचं अगोदर. ठीक आहे. मे बी सगळ्यांना प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह यामधला फरक समजला असेल. आता जेव्हा आपण प्रोडक्टिव्ह ह्या विषयावर जेव्हा उतरतो, काहीही मला माझ्या जीवनामध्ये काहीही अचीव करून दाखवायचं आहे, म्हणजे ते शेवटी प्रोडक्शनच आहे. कारण की ते आता सध्या नाहीये माझ्या लाईफमध्ये, ते मला मिळवायचं आहे, म्हणजे ते निर्माणच करायचं आहे. निर्माण करायचं आहे याचा अर्थ काय झाला? मला त्याला प्रोड्यूस करायचं आहे, म्हणजे मला प्रोडक्टिव्ह बनणे आवश्यक आहे. माझ्याद्वारे ती गोष्ट निर्माण झाली पाहिजे. उदाहरणार्थ जसं तेच माझीच गोष्ट, की ऍज अ लाईफ कोच किंवा ऍज अ स्पिरिच्युअल कन्सल्टंट मला एक सिस्टम जनरेट करायचं आहे. म्हणजे काय झालं? मला एका सिस्टमला जनरेट करायचं आहे. नॉर्मल मध्ये काय बोलत आहे मी? प्रोड्यूस करायचं आहे. जर मी माझी ऑरा, माझे थॉट, माझं नेचर हे जर प्रोडक्टिव्ह नसेल, तर खरंच सांगा माझ्याद्वारे ह्या सिस्टमचं प्रोडक्शन होईल का? बिलकुल नाही. कारण की माझं नेचर, माझं स्किल, माझं थॉट प्रोसेस हे प्रोडक्टिव्ह आहेच नाही. मला एखादी सर्व्हिस द्यायची आहे लोकांना, सर्व्हिस प्रोव्हायडर बनायचं आहे, तर ती सर्व्हिस मला अगोदर प्रोड्यूस करावं लागेल. आता आपण या ऑनलाईन मीटिंग करताय झूमवर, हे सुद्धा एक प्रोडक्ट आहे. यांनी आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केली. पण कोणाला तरी ह्या प्रोडक्टला प्रोड्यूस करावं लागलं असेल ना. आणि ज्यानेही या सिस्टमला रेडी केलं, त्याचं माइंड काय असायला पाहिजे? प्रोडक्टिव्ह. जेव्हा प्रोडक्टिव्ह माइंड असते, तेव्हाच अलग 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 प्रकारची इन्व्हेन्शन्स आपण करू शकतो जीवनामध्ये. परिवर्तन म्हणा किंवा नवीनतम, म्हणजे काहीतरी नवीन गोष्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये क्रिएट करता. सेम वस्तू, तुमचे थॉट कसे आहेत, अनप्रोडक्टिव्ह की प्रोडक्टिव्ह, हे सुद्धा डिपेंड करते. ती मे बी तुमच्या एका शब्दाने एखाद्याच्या लाईफमध्ये चेंजेस येऊ शकते. म्हणजे तुम्ही प्रोडक्टिव्ह आहात. तुमच्याकडे स्वयंपाक करण्याचा स्किल आहे आणि अडी अडचणीमध्ये, समजा एखादा जेंट्स कोणी आहे, त्याला येते स्वयंपाक करता येते, अडी अडचणीमध्ये तो 10 लोकांना जेवण म्हणजे करून त्यांना जीव घालू शकतो, म्हणजे तो प्रोडक्टिव्ह आहे. त्याच्याद्वारे काहीतरी निर्माण झालं. ही निर्माण करणे ही जी भावना आहे, हे आपलं माइंडसेट असलं पाहिजे. निव्वळ उपभोग घेणे, दुसऱ्यांच्या सर्व्हिसचा फायदा घेणे, हे प्रोडक्टिव्ह माइंडसेट नाही आहे. नेहमी तुमच्या एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, की जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशन या प्रोसेसमध्ये उतरता, तर खूप वेळा मॅनिफेस्टेशन हे सेल्फ ओरिएंटेड असते, म्हणजे स्वतःसाठी असते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांचा विचार करत नाही,
तोपर्यंत बिग अमाऊंट ऑफ मनी तुमच्या लाईफमध्ये येणार नाही. दुसऱ्याचा विचार म्हणजे काय? दुसऱ्यासाठी नाही जगायचं आहे आपल्याला. दुसऱ्याचा विचार करण्याचा अर्थ कसा आहे? की जेव्हा तुम्ही एखादी व्हॅल्यू ऍड करताय एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये, तर तो व्हॅल्यू ऍडिशन चा जो बेनिफिट असते तो इतका चांगला असते की त्याच्याद्वारे आणखी 10 लोक, 20 लोक, 100 लोक तुमच्यासोबत जोडणे सुरू होऊन जाते आणि न कळत तुमचा बिझनेस डेव्हलप होते. आता एखादा व्यक्ती जर सेल्फ ओरिएंटेडच आहे, तर तो काय म्हणणार? नाही, सगळं मलाच मिळू दे. बघा, हा थॉट प्रोसेस खूप आवश्यक आहे बरं, खूप आवश्यक आहे. मी तर म्हणतो अति काही काही गोष्टीमध्ये स्वतःच्या प्रती विचार करणे खूप आवश्यक असते. की तुम्ही जगातल्या सगळ्या गोष्टी फक्त स्वतःसाठीच मागत आहे का? बरं, स्वतःसाठी मागत असताना तुम्ही कशाच्या थ्रू मागत आहे? एका जॉबच्या थ्रू, जो खूप कमी लोकांना 1,00,000, 1,50,000, 2,00,000 मिळते. गव्हर्नमेंट मध्ये असणाऱ्यांना काहीतरी फिक्स प्रॉपर सॅलरी मिळते. मॅक्सिमम सोसायटीमध्ये 15, 20, 25, 30, 40 बस, ह्या आकड्यातच सगळे खेळत आहेत. आणि ज्यांचाही पगार 30, 40, 50, 60 वरत वरत जात आहे, त्यांना वर्कलोड पण त्याच लेवलचा आहे. आणि अशा कंडिशन मध्ये तुम्ही स्वप्न बघत आहात की माझ्या लाईफमध्ये मला खूप काही अचीव्ह करायचं आहे. कसं? जोपर्यंत तुमच्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍडच झाली नाही. आता खूप वेळा काय असते, अं, एक जनरल थॉट आहे की बाबा डॉक्टर लोक एवढे श्रीमंत कसे काय असतात? रियालिटीमध्ये प्रत्येकच डॉक्टर श्रीमंत असते असं नाही आहे, पण त्यांच्याकडे प्रोडक्टिव्हनेस आहे. भलेही छोटंसं क्लिनिक असेल, पण घरदार, गाडी घोडा, म्हणजे लेविश लाईफ किंवा एक लक्झरियस लाईफ ते जगू शकतात एका क्लिनिकच्या भरोश्यावर. कसं? का? कारण की त्यांच्याद्वारे भलेही ते पेमेंट घेत आहे, पैसा घेत आहे, गोळ्या देत आहे, पण त्यांच्याद्वारे एक सर्व्हिस टुवर्ड्स ह्युमॅनिटी हे काम होऊन राहिलं. आणि हळूहळू हळूहळू जसं त्यांच्याद्वारे लोकांच्या लाईफमध्ये चेंजेस येणं सुरू होते, ऑटोमॅटिकली ब्लेसिंग्स मिळते. आणि त्या ब्लेसिंग्स त्या डॉक्टरकडे आणखी 10 लोकांना घेऊन येते. त्याच्याकडे आणखी 4 मार्ग उघडते मनी अर्निंगचे. ते मी ब्लड टेस्टच्या रूपात असू द्या, अलग अलग प्रकारच्या सोनोग्राफी वगैरे कोणत्या टेस्टिंगच्या रूपात असू द्या, फार्मसिस्टचं कमिशन असू द्या, जे काही असू दे, पण अलग अलग माध्यमातून त्याच्याकडे पैसा आणखी आणखी येणं सुरू होऊन जाते. काय झालं? तो व्यक्ती प्रोडक्टिव्ह झाला, त्याच्याद्वारे इतर लोकांना काय मिळत आहे? फायदा मिळत आहे. आणि जितकं तुमच्या सर्व्हिसेसद्वारे लोकांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड होईल, हळूहळू हळूहळू बघाल तुमच्याकडे तितकं मॅसिव्ह वेल्थ सुद्धा अट्रॅक्ट होते. हा, वेल्थ अट्रॅक्ट करणे हा माइंडसेट अलग आहे, पण वेल्थ येते. त्यांनी अट्रॅक्ट केलं नाही केलं, रिसिव्ह केलं नाही केलं, हा त्याचा पर्सनल प्रॉब्लेम. पण हे कन्सेप्ट आहे, याच्याद्वारेच ह्या गोष्टी होणार. ठीक आहे. तर आपण काही पॉइंट बघू की अनप्रोडक्टिव्ह माइंडसेट मधून प्रोडक्टिव्ह माइंडसेट मध्ये कसं जायचं. प्रोडक्टिव्ह माइंडसेटवर आपण बोललो, सगळ्यांना कळलं असेल अनप्रोडक्टिव्ह म्हणजे काय असते. ज्याच्याद्वारे एकाही गोष्टीचं सृजन होत नाही, कोणतीच गोष्ट निर्माण होत नाही, कोणतीच गोष्ट तो निर्माण करू
शकत नाही. सगळ्या गोष्टी त्यांना आयत्या हव्या असतात, असे ते लोक अनप्रोडक्टिव्ह. आपण पण म्हणतो ना बघा, कधी कधी ह्या माणसाचा म्हणजे असं जेव्हा तो काही कामधंदा करत नाही, काहीच नाही, याचा काही उपयोगच नाही. उपयोग पाहिजे कशाला असते? म्हणजे त्याच्याद्वारे काहीतरी काम झालं पाहिजे, म्हणजे तो व्यक्ती कोण? उपयोगी. बरोबर. जर तो कामात पडत नसेल, तर घरचा माणूस सुद्धा काही वेळानंतर निरुपयोगी लागायला लागते. याला म्हटलं जाते अनप्रोडक्टिव्हनेस. म्हणजे त्याच्यापासून कवडीचाही फायदा नाही, काहीच करू शकत नाही असं. तर अनप्रोडक्टिव्ह मधून प्रोडक्टिव्हनेस मध्ये जेव्हाही तुम्हाला जाण्याची इच्छा असेल, तेव्हा तुम्हाला असं वाटते की तुमचं माइंड हे फ्रुटफुल झालं पाहिजे. फ्रुटफुल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? फळं लागणे. फळं लागले पाहिजे. तर तुम्हाला कळेल, फळ लागणे म्हणजे प्रोडक्टिव्ह. ज्या झाडाला फळच लागत नाही, ते झाड काही कामाचं आहे का? काहीच नाही. प्रोडक्टिव्हनेस असल्यावरच त्या झाडाची काय आहे? उपयोगिता आहे. किंवा तो काय करताय? काहीतरी सर्व्हिस, काहीतरी व्हॅल्यू ऍड करताय सोसायटीमध्ये लोकांच्यासाठी. हे त्या झाडाचं प्रोडक्टिव्हनेस झालं. आता जर त्या झाडाचं प्रोडक्टिव्हनेस जर ऍक्टिव्हेट नाही झालेलं आहे, किंवा त्या प्रमाणामध्ये ते फ्रुटफुल नाही आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? त्या झाडाची काळजी घेणे आवश्यक आहे. बघणे आहे की त्याला काही प्रॉब्लेम आहे का. जसं आता सध्या सीझन आहे, आता आंब्याच्या झाडाला बार लागला भयंकर सगळीकडे. एखाद्या झाडाला आलाच नाही. 2 वर्ष अगोदर येत होता, भरपूर आंबे लागत होते, माहिती 2 वर्षापासून त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला, आता फ्रुटच लागत नाहीये. म्हणजे ते झाड सडनली प्रोडक्टिव्ह मधून अनप्रोडक्टिव्ह झालं. आता आपल्याला त्याची काळजी घेणे आहे, त्याला बघणे आहे की नेमकं याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, याला कशाची गरज आहे, याला खत पाणी पाहिजे का, याला एखादं औषध पाहिजे का, याला फवारणीची गरज आहे का, याची माती बदलण्याची गरज आहे का, त्याला रेग्युलर पाणी मिळते की नाही मिळत. अशा प्रकारे आपण जेव्हा त्या झाडाचं संगोपन करतो, सडनली तुम्ही बघाल की नेक्स्ट इयर, मे बी त्याच्या नेक्स्ट इयर, त्याच झाडाला फळं लागणं सुरू होईल. म्हणजे त्याचं कंडिशन काय झाली? अनप्रोडक्टिव्ह टू प्रोडक्टिव्ह. बस हाच कन्सेप्ट लक्षात ठेवा स्वतःसाठी सुद्धा. अनप्रोडक्टिव्ह मधून प्रोडक्टिव्ह मध्ये जाणे आहे. तर त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला करणे सुद्धा आवश्यक असते, जसं त्या झाडासाठी आपण केलं तसंच. पहिली गोष्ट असली पाहिजे तुमच्या आतमध्ये डिझायर, है ना. काल प्रणाली ताईसोबत माझं बोलणं झालं, जवळपास हेच त्यांच्या प्रश्नाचं आज उत्तर आहे. प्रश्नाचं उत्तर म्हणजे कसं, की त्यांचं असं म्हणणं पडलं की जे मेंटर आहेत, जे मास्टर आहे किंवा तुम्ही आहात, ते इतक्या तडमडीने, इतक्या कळवळीने तुम्ही कसं काय बोलता? तुम्हाला त्रास हो, काही हो, तुम्ही कसे रेडी राहता? आणि मला ते कळत आहे की विदाऊट पेन, स्ट्रेस होऊ शकत नाही. मग ही भावना येते कुठून? काम करण्याची म्हणा, किंवा लोकांना सर्व्हिस देण्याची म्हणा, त्यांच्याशी बोलण्याची म्हणा. त्याचं उत्तर हे आहे, अनप्रोडक्टिव्ह टू प्रोडक्टिव्हनेस. स्वतःला जेव्हा आपण प्रोडक्टिव्ह करतो, आपोआपच हे सगळं बदलत जाते. आणि त्याचा पहिला आन्सर काय आहे? डिझायर. तुमच्या आतमध्ये तीव्र इच्छा असली पाहिजे काहीतरी करण्याची, काहीतरी प्राप्त करण्याची म्हणा, काहीतरी तुम्हाला. जसं मी आता काम करताय, तर सर्व्हिस टुवर्ड्स ह्युमॅनिटी हे त्याचं एक
ब्रीद वाक्य म्हणू शकतो. त्याची माझ्यामध्ये इच्छा असली पाहिजे. सर्व्हिस घेण्याची नाही, माझी सर्व्हिस देण्याची इच्छा असली पाहिजे. तेव्हा प्रोडक्टिव्हनेस ओपन अप होईल. बिलीफ असलं पाहिजे स्वतःवर आणि तुमच्या टॅलेंटवर, की जे मी देण्याचा प्रयत्न करत आहे, येस, दिस इज युजफुल फॉर अदर्स, किंवा याच्याद्वारे मी काहीतरी करू शकतो, किंवा ही गोष्ट माझ्यासाठी कामाची आहे. अशाद्वारे काय क्रिएट होते? प्रोडक्टिव्ह नेचर, डिझायर आणि बिलीफ. आता डिझायर झालं, बिलीफ झालं, माझी इच्छा पण खूप होती, पण त्या लेवलचं मला अचिव्हमेंट मिळत नव्हतं. कुठेतरी मी स्किल्स मध्ये काय होतो? कमी होतो. देन लर्न न्यू स्किल्स. जर एखाद्याची इच्छा आहे असं बनण्याची, तर नवीन स्किल शिकणे अति आवश्यक आहे. मे बी तुम्ही ते स्किल शिका जे तुमच्या थॉटच्या नुसार, किंवा तुमच्याकडे तुम्हाला जी सर्व्हिस द्यायची आहे, की तुमच्याकडे जे क्लायंट येत आहे त्यांच्या अनुसार आवश्यक आहे. तुम्हाला ऑलरेडी माहित झालं की बाबा समोरचे लोक अशा अशा प्रकारची डिमांड करत आहे, आणि सध्या आपल्या एरियामध्ये कुठेच ही सर्व्हिस अवेलेबल नाही. तुम्ही सुरू करा, आणि नाही आहे तर शिकून घ्या. त्याच्यानंतर फाइंड समवन हू ऑलरेडी अकम्प्लिश द सेम गोल. एखाद्या अशा व्यक्तीला पकडा, त्याला आपण ऍज अ मेंटर पण म्हणू शकतो बरं. म्हणजे असं नाही की आपल्याला त्याच्याशी जाऊन मित्रता करून त्याच्यापासून त्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहे. नाही, ऍज अ मेंटर पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता, पण कोणाशी? जो तुमच्याच प्रोफेशनचा व्यक्ती आहे, जे तुम्हाला असं वाटत आहे. जसं मला ट्रेडिंग शिकायचं आहे, तर ट्रेडिंग हे नाव दोन जागेवर वापरले जाते. एक जे मार्केटमध्ये लोक आहेत, गहू तांदूळ हे ते अन्नधान्य, त्यांना पण ट्रेडर म्हटलं जाते. आणि एक आहे जे इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहे. मला ट्रेडर बनायचं आहे, तर माझा मेंटर, की मला कोणाला फॉलो करणे आहे? जो मार्केटमध्ये बसलाय त्या ट्रेडरला मी फॉलो करू, की जो हे इन्व्हेस्टमेंट किंवा हे करन्सी पेअर याच्यामध्ये तो जो ट्रेडिंग करत आहे याला फॉलो करणार? तर नक्कीच मी ह्या व्यक्तीला फॉलो करणार जो फायनान्स मध्ये ट्रेडिंग करत आहे, न की गहू तांदूळामध्ये ट्रेडिंग करत आहे. दोघांनाही ट्रेडरच म्हटलं जाते. म्हणजे कधी कधी तुम्हाला चुकीच्या व्यक्तीकडे जाऊन मार्गदर्शन नाही मागायचं आहे, तुम्हाला अशा व्यक्तीकडे जायचं आहे जो ऑलरेडी तुमच्या विचारानुसार तुमच्याच फील्डमध्ये काय आहे, मास्टर आहे, आणि त्यांनी अगोदरच अचीव्ह केलेलं आहे. देन नंतर काय करू शकतं? कॉपी दॅट पर्सन ऍज इट इज. कॉपी करण्याचा अर्थ हा नाही आहे की तुमचं काही प्रोडक्टिव्हनेस नाही आहे. कॉपी करण्याचा मुद्दा काय आहे? जसं समजा, पुन्हा बोलू, हा पेन आला. फर्स्ट टाइम ज्यांनी हा बनवला ना, तेव्हा 3 रुपयाचा पेन होता, आणि सडनली अशा प्रकारचे 10 पेन मार्केटमध्ये येणं सुरू झाले. ज्यांनी ओरिजिनली क्रिएट केला हे त्याचं इन्व्हेन्शन आहे, पण 10 लोकांसाठी ते काय? कॉपी. पण कॉपी करताना त्यांनी काय केलं? काही छोटे छोटे चेंजेस केले. इंक मध्ये चेंज केलं, स्मूथनेस मध्ये चेंज केलं, कोणी त्याची टिप चेंज केली, कोणी त्याला पकडण्याची जी हे होतं, म्हणजे जसं नटराजनी काय केलं, याला त्रिकोणी करून टाकलं ह्या पेनाच्या साईजला, ते बरोबर हातामध्ये फसते. म्हणजे कॉपी करा, पण त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी न्यू इन्व्हेन्शन ऍड करा. कॉपी शिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणाल की मला काहीतरी नवीनतम क्रिएट करून दाखवायचं, तर असं होत नाही. नवीनतम क्रिएट होत नसते, कॉपीच करणं असते खूप वेळा. ओके, तर समजून घेऊ आपण ह्या विषयाला.
कॉपी करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये आपली व्हॅल्यू ऍड करा. बिस्लेरी सगळ्यात सुंदर उदाहरण. त्याच्या अगोदर कोणी पाणी विकण्याचा विचार केला होता की नव्हता माहित नाही, पण त्यांनी सुरू केला. आणि आज बिस्लेरी सारखे पाणी विकणाऱ्या 100 कंपन्या ओपन झालेल्या आहेत. काय केलं त्यांनी? कॉपीच केलं ना. पण कधी कधी हा विचार सुद्धा माइंड मधून काढून टाकणे असते की काय मी कॉपी करू का? हो करा. का? कारण की तुमच्या नशिबानुसार तुमचे जे लोक असतील तेच तुमच्यापर्यंत येणार आहे. ज्या व्यक्तीच्या प्रोडक्टला तुम्ही कॉपी करताय त्याच्या व्यवसायाला धक्का पण लागणार नाही. का? कारण की ते त्याचे मेंबर्स आहे. हा, कॉपी करून त्याच्याच दुकानाच्या बाजूला तुम्ही दुकान नका टाकू. आता हा तुम्ही काय केला? हे फालतू कॉम्पिटिशन ओपन केली, कॉपी पण केलं आणि त्याच्याच दुकानाच्या बाजूला दुकान टाकलं. नाही, स्वतःचा अलग झोन, स्वतःचा एरिया स्वतः डिसाईड करा. ओके, पण कॉपी करू शकता. आता जी गोष्ट तुम्ही ठरवली, एज्युकेशन घेतलं, एखादा मेंटर चूज केला, त्याच्या पॅटर्नला कॉपी केलं. आता टेक ऍक्शन. आता ऍक्शन घेणे सुरू करा. त्याच्यानंतर क्लिअर विजन ठेवा. तुम्हाला काय पाहिजे, नेमकं तुम्हाला काय पाहिजे, त्याप्रती तुमचं विजन काय असलं पाहिजे? क्लिअर. तसं काल प्रणय म्हणाला की मी तुम्हाला अगोदर म्हटलं होतं सर प्लॅन करा. हा त्याच्यामधला आन्सर आहे. डेव्हलप ए ऍक्शन प्लॅन. आता ऍक्शन प्लॅन डेव्हलप करण्यासाठी 4 लोकांना बसून मीटिंग करून चर्चा करूनच तो ऍक्शन प्लॅन डेव्हलप होते. न कळत त्यांनी हा पॉइंट मला काल सांगितला. ओके, डेव्हलप ए अँड ऍक्शन प्लॅन. काम करत असताना खूप त्रास होईल, खूप टेन्शन येणार, चिडचिड होईल, मनासारखे रिझल्ट येणार नाही, लॉसेस होणार, फसवणूक होईल, बॉडी साथ देणार नाही, माइंडवर स्ट्रेस येणार. अशा सगळ्या कंडिशन मध्ये नेव्हर गिव्ह अप हा ऍटिट्यूड फॉलो करणे आहे. काहीही हो, नेव्हर गिव्ह अप. आराम करा, वाट बघा, रेस्ट घ्या, स्वतःला डेव्हलप करा, पोटेन्शियल वाढवा, पुन्हा कामाला लागा, पण गिव्ह अप करू नका. डोंट बी परफेक्शनिस्ट. हे आन्सर मला त्यांच्यासाठी आहे. आज कालच बोललो होतो मी हे विषय, पण आज पुन्हा सांगतो. परफेक्शन करण्याच्या मागे लागू नका. परफेक्शनिस्ट कोणीही होत नाही, फक्त वाटत असते. हा, परफेक्शनिस्टचा अर्थ तुम्ही राईट काइंड ऑफ प्रोडक्ट, राईट काइंड ऑफ व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. पण तुम्ही म्हणाल की डिझायर इम्पॅक्ट, डिझायर रिझल्ट जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी हे काम करणार नाही. तर डिझायर रिझल्ट कधीच मिळत नसते. का? कारण की प्रत्येक व्यक्ती अलग आहे, प्रत्येक व्यक्तीची मानसिकता अलग आहे, त्याची थॉट प्रोसेस, त्याचं बॉडी लँग्वेज सगळं काही अलग आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची बिमारी हे जरी सारखी असली तरी त्या व्यक्तीसाठी ते डिफरंट आहे. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीसाठी लागणारं औषध सुद्धा काय आहे? डिफरंट आहे. परफेक्शन तुम्ही कुठपर्यंत आणू शकता? एका सिस्टम जनरेशन पर्यंत. त्यानंतर परफेक्शन आणू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीनुसार तुमचं सोल्युशन डिफरंट असेल, तुमचा टॉक डिफरंट असेल, तुमचं वागणं बोलणं डिफरंट असेल. ठीक आहे. तर तुम्ही परफेक्शन आणूनच काम करतो म्हटलं तर जमणार नाही. जसे आहात तसे काम सुरू करा. परफेक्शन हळूहळू येईल, होता होता सगळं होईल. परफेक्शनच्या चक्करमध्ये कधी कधी चांगल्यातले चांगले वस्तू, चांगलं प्रोडक्ट मार्केटमध्ये येतच नाही. का? कारण तो व्यक्ती सेल्फ सॅटिस्फाईड कधी होतच नाही. मे बी समोरच्या व्यक्तीला तितक्या प्रिसाईज वस्तूची गरज नाही आहे. तुम्हीच त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करत चालले, स्वतः स्वतःला नाराज करत चालले. अरे नाही, मला नाही आवडलं, मला. अरे तुला नाही आवडलं, काय करायचं? लोकांना आवडलं ना, विषय संपला. स्वतःच सोडा. हा, कधी कधी असं असते की टेस्ट मला नाही आवडली, माझ्यानुसार, माझ्या एखाद्या
खाद्यपदार्थ जे काही आहे मी बनवलं आणि मला त्याची टेस्ट नाही आवडली, तर मलाच नाही आवडलं तर लोकांना काय आवडणार? ठीक आहे, एक जजमेंट प्रॉपर असते की मला चहा बनवला थोडासा डिस्टर्ब झाला, थोडासाच झाला ना. हा एकदमच खराब झाला असेल तो विषय अलग आहे. पण तुम्ही म्हणाल मला अमृत तुल्यवालीच टेस्ट पाहिजे, मला परफेक्टच टेस्ट असली पाहिजे, आता हे पॉसिबल नाही. प्रत्येक वेळेस केलेला चहा अलग टेस्ट देणार, प्रत्येक वेळेस. तो फॉर्म्युला मिळेल तेव्हाच तुम्हाला परफेक्ट चहा बनवता येईल, नाही तर बनवता येणार नाही. मग बनवता येणार नाही म्हणून का चहाच विकू नये का मी? नाही, विका, जसा जमते तसा विका. टेस्टलेस पर्सन सुद्धा असतात, ते येऊन तुमचा चहा पिणार. त्यांना टेस्टच नसते कोणत्या गोष्टीची, फक्त बस नावापुरता चहा पिणे असते. पण सुरू करा, तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये येऊ द्या. फ्री युअर सेल्फ फ्रॉम प्रेशर टू गिव्ह अ मास्टरपीस, हा एक महत्वाचा मुद्दा. हे प्रेशर मी खूप फील केलाय आणि आताही करतो की रेकॉर्डिंग करताना मला खूप म्हणजे मी जर समजून घ्या उदाहरणार्थ एखाद्या ऑडिओ सिस्टम मध्ये जर काम करणारा असतो ना, तर मी खूप परफेक्ट काम करू शकलो असतो असं वाटते कधी कधी. का? कारण की जेव्हा ते रेकॉर्डिंग करायचा टाइम येते ना, तेव्हा माझं डोकं इतकं अति चालायला लागते की असं असलं पाहिजे, असं असलं पाहिजे, असं असलं पाहिजे, एका शब्दानंतर इतका गॅप असली पाहिजे, इतका श्वास असला पाहिजे. बोलताना तुम्हाला 5-6 सेकंद थांबून बोलायचं आहे, त्याच्यानंतर बोलणं स्टॉप झाल्यानंतर 5-6 सेकंद पुन्हा थांबायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी. रेकॉर्डिंग मध्ये इतका साऊंड असला पाहिजे, 10 प्रकारचे अलग अलग हेडफोन लावून मी चेक करणार कोणत्याच हेडफोन मध्ये कसा व्हॉइस येत आहे, काय येत आहे, कसं कंट्रोल करायचं. खूप साऱ्या गोष्टी एकदम मला असं वाटतं की ती गोष्ट माझी मास्टरपीस झाली पाहिजे. पण नंतर मी काय समजलो की हे गोष्ट मास्टरपीस होण्यासारखी नाही. प्रत्येक वेळेस काही ना काही चूक, प्रत्येक वेळेस काही ना काही चूक निघणारच आहे. सोडा, शेवटी सोडून दिला. जे बनलं ते बनलं, ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल, ज्याला फायदा व्हायचा तो होऊन जाईल. परफेक्शनच्या चक्करमध्ये 10 वर्ष बसून राहील मी, मे बी माझं ते रेकॉर्डिंग होणारच नाही. जसं आहे तसं. ट्रक गेला काय, पो पो आवाज आला काय, ओके. कुत्रं भुकलं काय, ओके. काय करणार तुम्ही? कुठे जाणार आहे? तो आवाज येणारच आहे. असू द्या, सुरू तर करा. मे बी होता 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 तुम्हाला एखादी संधी मिळेल, त्यावेळेस परफेक्ट रेकॉर्डिंग करून टाकू, है ना? तर फ्री करून टाका स्वतःला त्या प्रेशर मधून, की मला परफेक्टच आन्सर द्यायचा आहे, मला परफेक्टच मास्टरपीसच समोरच्याला करून दाखवायचा आहे. नाही, जसं आहे तसं सुरू करा. मेक अँड मीट डेडलाईन. प्रत्येक काम करत असताना तुमची अंतिम सीमा म्हणतो आपण त्याला, तो दिवस, तो निर्धारित करा. आणि तो निर्धारित करा आणि त्या डेडलाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, की तिथपर्यंत माझं काम पूर्ण झालं पाहिजे. जसं आता मी कॉन्शियस मॅनिफेस्टेशनचा कोर्स केला, 60 टॉपिक झाले. मी 2 महिन्याचा टाइम होता, मी म्हटलं नाही, आपल्याला 1.5 महिन्यात पूर्ण करायचा आहे, तर हा 1.5 महिन्यातच झाला पाहिजे. तेव्हा कुठं मला 15 दिवसाचा लिव्हरेज मिळणार, होता होता 2 महिन्यात पूर्ण होईल. त्याकरिता मी सकाळ संध्याकाळ सुरू केलं. गॅप बसते, काही होते, 15 दिवस एक्स्ट्रा, 2 महिन्यात विषय पूर्ण. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, डेडलाईन ठरवून तुमचं काम पूर्ण करत जाणे आहे. ओके. आणखी काय करू शकतो आपण? डोंट मेक डेडलाईन टाईट. आता पुन्हा हे प्रेशर क्रिएट करू नका की मला हे सगळं काम एकाच महिन्यात पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारचंही प्रेशर क्रिएट करू नका. यांनी पण आहे ना नंतर, जसं आपण काल संध्याकाळी बोललो, स्ट्रेस हा प्रॉब्लेम सुरू होऊन जाते आणि पुन्हा तुमचं सिस्टम डिस्टर्ब. अशी पण डेडलाईन करू नका जी पॉसिबलच नाही आहे, है ना? थोडस विचार करून. त्यानंतर स्टे फोकस. नेहमी फोकस राहा तुमच्या उद्देशाच्या प्रती, की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. बी कन्सिस्टन्स, हा सगळ्यात मोठा टॉपिक. अडथळे कितीही येऊ, तुम्ही तुमचं चालणं कंटिन्यू ठेवा, कन्सिस्टन्ट तुम्ही राहा.
हळूहळू 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 प्रोग्रेस दिसणं सुरू होऊन जाईल. अवॉइड बोर्डम, हा आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. काही दिवसानंतर काय होते, तेच काम आपल्याला बोर वाटायला लागते. काय तेच ते लोक, तेच ते दुखणं, तोच तो. डॉक्टर लोक सुद्धा परेशान होऊन जातात, सर काय करावं, तेच बिमार, तेच रडणं, तेच दुखणं. लाईफ मध्ये असं वाटतं की एन्जॉयमेंटच नाही आहे. त्याची फॅमिली चांगली मिळाली तर बरी, नाहीतर गेला तो डॉक्टर कामातून. घरी तसंच आणि प्रोफेशन मध्ये तसंच. चिडून जातात मग शेवटी, हे काय लागला माझ्या मागे. बोर्डम येणं सुरू होते, एकच एक गोष्ट एकच एक गोष्ट. तर स्वतःला बोर होऊ देऊ नका. या बोर्डम मधून बाहेर कितीही बोर असलं तरी ते स्वतःसाठी सर्व्हायवल आहे आणि दुसऱ्यासाठी ते प्रोडक्ट आहे जे त्याच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करत आहे. ठीक आहे, आपलं काम करत असताना स्वतःला बोर होऊ देऊ नका, आणि झाले तर त्याच्यामधून बाहेर पडण्याचा रस्ता शोधा. आणि स्वतःच्या लाईफमध्ये जे डिस्ट्रॅक्शन येतात, ते डिस्ट्रॅक्शनला दूर करा. माझी फॅमिली काय म्हणते, रिलेटिव्ह काय म्हणते, नेबर काय म्हणतात, माझे फ्रेंड्स काय म्हणते, माझे घरचे काय म्हणते. आज माझा क्लास होता, माझ्या मित्रांचा कॉल आला, अरे चल पार्टी करेंगे. मला जाणे तुला क्लास काय आहे, रोजच नाटक आहे. चला. ऑफिसमध्ये बसलं, क्लायंट येणार आहे, माहित आहे, कॉल आला, अरे चलो चलते है. हा, ठीक आहे चल. हे काय लेखाचे पेशंट, यांना हेच धंदा आहे, चल. कोणत्याच प्रकारचं डिस्ट्रॅक्शन स्वतःच्या लाईफमध्ये येऊ देऊ नका. ओके. आय होप अनप्रोडक्टिव्ह टू प्रोडक्टिव्ह हा टॉपिक तुमच्या सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे कळला असेल. आपण आता आज इथेच थांबू आणि मेडिटेशनला सुरुवात करू. सगळ्यांनी रिलॅक्स बसा, शांत स्थिर. ओके. वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू. व्हेरी गुड मॉर्निंग. आय होप सगळ्यांनी छान मेडिटेशन केलं असेल, एनर्जी फील झाली असेल, ब्लेसिंग्स सुद्धा मिळाल्या असतील. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. कोणाला काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करा. आहे 10 मिनिट आपल्याकडे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ. हा, प्रणाली, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आजचं मेडिटेशन फार छान झालं. थोडा आवाज बसलाय. बर. लिटरली सगळ्या चक्रावर सगळे लाईट्स इमॅजिन झाले आणि असे डीम नव्हते, लिटरली असं प्रकाश पूर्ण. म्हणजे आता खरंय. 3 महिने झाले ना सर, मला 3-3.5 महिने झाले. बरोबर. कन्सिस्टन्सी आहे, पण एवढ्या दिवसातून आजचं जे होतं ते अमेझिंग होतं. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग. वाव. आणि थँक्यू, तुम्ही काल कनेक्ट झाले. तुमचा जो हे ग्रॅटिट्यूड आहे, तुम्ही स्वतःहून कनेक्ट होता. तुम्ही दिलेली एनर्जीच असते वा, दुसऱ्या दिवशी पण माणसाला एक एकदम करेज देते. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणखी कोणी? स्वप्नील सर, खूप दिवस झाले तुम्ही बोलले नाही काही. येस सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल मी बोलण्याचा प्रयत्न केला. काल मी म्हणजे खूपच डीप मेडिटेशन झालं होतं. 5-10 मिनिटं मला म्हणजे असं बोलायलाच सुचत नव्हतं. 2-4 अरे वा, दिवसापासून असंच होत आहे. छान आहे, छान आहे, छान म्हणून आहे. मी असू थोडं दे. शांतच आहे. म्हणून मी रोज मेडिटेशन करायला स्वतःच हे एनर्जी सारखं वाटत आहे, छान वाटते, म्हणून मी रोजच बसतोय. ब्लेस यू. चांगलं लॉट्स आहे. ऑफ ब्लेसिंग. पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स येत आहे थोडे थोडे. थँक्यू सर. असं नाही झालं ना बोलणं, तर मेसेज टाकायचा, कधी कॉल करायचं. ठीक आहे. ओके. हो, मी त्या दिवशी कारण की विचार याच्यानंतर केला. आहे ना, एंजल हिलिंग, रेकी हिलिंग शिकवणार आहे.
ओके. तुम्ही जर त्याच्यावर लक्ष घातलं ना, सगळे सेक्टर आपल्या जीवनातले आपण अचीव करू शकतो. ओके. थोडासा वेळ देणे असते, हाय एनर्जी आहे, हाय स्किल आहे. जर ह्या गोष्टी आपण शिकलो, हळूहळू लाईफ मध्ये म्हणा का एनर्जेटिकली आपल्या जीवनात जेव्हा परिवर्तन येते ना, तेव्हा अचीवमेंट सुरू होते. आज नाही दिसणार तुम्हाला काहीच, मे बी वर्षभर काहीच नाही दिसणार, 2 वर्ष काही समजणार नाही. ओके. त्या 1-2 वर्षात आहे ना, तो बेस जो म्हणतो ना आपण, जे मोठ्या बिल्डिंगचा बेस असते, वर्षभर तर निवड ते पाया बांधण्यातच जाते, दिसत ओके. काहीच नाही, आणि सडनली एकदम मोठी बिल्डिंग उभी होते. हे तसं असते. तुम्हाला कळणारच नाही की होत काय आहे, एनर्जी कुठं चालली, काय चालली, काय होते आपल्या जीवनामध्ये. पण कन्सिस्टन्सी जर ठेवली, रोज साधना केली, रेकी केलं, एंजल हिलिंग जर तुम्ही शिकून घेतली, ओके. दिसणार नाही, दिसणार नाही, दिसणार नाही, एक दिवस डायरेक्ट इमारत दिसून जाईल. का? कारण की तेवढा टाइम पर्यंत तो बेस बनला. हा. आणि जसं तो बेस मजबूत झाला, इमारत बांधण्यासाठी रेडी झाली. ओके. थँक्यू. कंटिन्यू करा सर. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके. थँक्यू सर. ब्लेस यू सर. प्रतिभा मॅडम, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग सर. तुमच्याही सोबत खूप दिवस झाले बोललो नाही. हो. खूप छान झालं मेडिटेशन ॲज इट इज. व्हायब्रेशन्स वगैरे जाणवले आणि खूपच मस्त. रोजच नवीन नवीन काहीतरी. कालचं रात्रीचं मिस झालं माझं, दुसरा एज्युकेशनल क्लास असल्यामुळे. चालते चालते, काही हरकत नाही. बाकी सगळं ठीक. ओके सर, थँक्यू. लॉट्स ऑफ खूप छान. ब्लेसिंग्स. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बरं, आता आणखी कोणी? गुड मॉर्निंग सर, मनीष सर. नमस्कार दादा. मेडिटेशन छान झालं आजचं. 2 दिवस झाले सकाळी मेडिटेशनला बसला म्हणजे पायाला खूप मुंग्या येतात आज्ञाचक्रानंतर, आणि डाव्या पायाला एवढ्या जास्त मुंग्या येतात की असं वाटते पायात सेन्सेशन नाहीये. ते एक थोडं जास्त फील होतं एवढ्यात. तर पाय वगैरे बदलत नाही का तुम्ही? नाही, मांडी घालूनच राहतो दादा मी. नाही, तसे पाय मागं पुढं करत नाही का म्हटलं मग? नाही नाही, काहीच नाही नाही नाही, करत जा, मुवमेंट ठेवत जा, मेडिटेशन काही होत हरकत नाही. नाही. आणि झालं तरी चिंता नाही करायची, काही फरक नसते पडत. ओके, चालेल ते बरोबर एनर्जी सेट करून घेते स्वतःला नंतर. चालेल. तेच एक थोडं फील होत आहे एवढ्यात. आणि परवा रात्रीचं जे मेडिटेशन होतं ते पण फार छान झालं दादा. बर. कारण तेव्हा दिवसभर थोडासा माझा कॉन्फिडन्स लो झाला होता. हम्म. थोडा एक सिच्युएशन क्रिएट झाली होती त्यामुळे. पण ते डायरेक्ट इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणू शकता की ते नेचरचंच काहीतरी कॉल असेल किंवा सिग्नल असेल की तू ते गोष्ट करू नको किंवा तिथे जाऊ नको. त्याच्यामुळे कळत ना कळत का होईना ते गोष्ट झाली नाही. जसं तुम्हाला आता डायरेक्ट सांगतो म्हटलं, त्या दिवशीचं एक्झाम्पल, तर मी मुंबईला जायचं ट्राय केलं, इमर्जन्सी जायचं होतं. तर मी शनिवारी तिकीट काढली लास्ट सॅटर्डेला, आणि त्यात काय झालं की ते तिकीट म्हणजे बुधवारी, म्हणजे निर्वाच्या दिवशी रात्री ते कॅन्सल झाली मुंबईला जाणारी. मग मी रात्री 11 वाजता दुरांतोची तिकीट काढली मुंबईवरनं, ते पण सकाळी कॅन्सल झाली 11:30 वाजता, 10:30 वाजता. आणि नंतर काय झालं की म्हटलं आता इमर्जन्सी जायचंच आहे, कारण ते लेटर आलं होतं एक मेडिकल काउन्सिलचं त्यासाठी. प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा मी ऍपमध्ये पाहिलं तेव्हा म्हणजे तिथे वेटिंग दाखवत होत्या 147. तर म्हटलं तिकीट काढून घेतो मी, काउंटर तिकीट, कारण कसंही करून डेट दिली आहे तर जावं लागेल. पण जेव्हा ऍप बंद करून मी तिकडे जायला निघालो तर सडनली बॉसचा फोन आला की तुला तिकडे ते मोठे बॉस जॉईन करणार आहे तर तू तिकडे जा. तर मग मी माझ्या मित्राला फोन लावला की म्हटलं तू पटकन एक काम कर, अजनीला जा आणि तिकीट काढ. आणि पण काय झालं की तो तिथे जातपर्यंत ते तिकीट पण नॉट अवेलेबल लिहून आली दुरांतोची. ओके. मग त्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की बसची तिकीट ट्राय केली तर बसच्या तिकीट पण नव्हत्या. म्हणजे भरपूर ट्राय केल्या जाण्यासाठी, काहीच केल्या, म्हणजे कोणतेच साधन नव्हते. शेवटी एक विचार केला की म्हटलं नाही, काहीतरी तर इंडिकेशन असेल की जाऊ नको म्हणत आहे, कारण यायची पण तिकीट होती
ते पण RSC होती सेवाग्रामची दुपारी 3 वाजताची. पण मग म्हटलं नाही ठीक आहे, नाही जाऊ, कॅन्सल करू. कॅन्सल केला तर आता कालची दुर्दैवी घटनाच घडली. हम्म. तर झालं असं की काल सर्व ऑफिसेस बंद होते. ऍक्च्युली मुंबईला बरोबर. घडली 11 वाजताच बंद झाली. बरोबर. आता ते भलेही माझ्यासाठी एक्सपिरियन्स चांगला असेल, पण महाराष्ट्राची तरी दुर्दैवी हा, गोष्ट ठीक आहे. आहे. पण त्या गोष्टीने मला सांगितलं की नाही, आपल्या आजूबाजूला पण देव आहे, ते आपल्याला सांगतात की नाही नको जाऊ, काहीतरी होणार आहे. हा. एक इंडिकेशनच होतं ते माझ्यासाठी. मी तेव्हाच कॅन्सल केली आणि त्या दिवशी म्हणजे परवाच काउंटर तिकीट काढून ट्यूजडेची तिकीट काढलेली आहे. तर ओके. तो मला चांगला लाईव्ह भास झाला. ते माझ्यासाठी पॉझिटिव्ह थिंग होतं. पण त्याच्या आधी मी रात्री मेडिटेशन केलं, त्याच्यामुळे मी पूर्ण रिलॅक्स झालो होतो की म्हटलं नाही, आता आपण पूर्ण मेंटली प्रिपेअर्ड आहे, तर बरोबर. नाही जाऊ. सो हे एक चांगली गोष्ट चांगला अनुभव आहे. चांगला अनुभव आहे. येस. मी काल शेअर एंजल्सला पण ते आपलं मेडिटेशन चांगलं झालं, त्याच्यामुळे मी आज सकाळी बोललो. एंजल्सला याच्यासाठी कंटिन्यू ब्लेसिंग, ग्रॅटिट्यूड द्या, है ना, आपल्या मास्टर्सला किंवा स्पिरिट गाईड म्हणू शकतो आपण, किंवा गार्डियन एंजल्स, जे नेहमी आपल्या सोबत आहे, नेहमी आपल्याला सजेशन देत आहे, पण आपल्याला ते कळत नाही कधी कधी. हो. तर नेहमी त्यांना इन्व्हाइट करायचं की बाबा जे माझ्यासाठी बेस्ट आहे ते होऊ दे. ऍक्च्युली दादा, मी ते गार्जियन एंजलला हे पण म्हणत की कसंही करून माझी तिकीट कन्फर्म होऊ दे, मला जाऊ दे, तिकीट कन्फर्म होऊ दे, जाऊ दे. पण ते वेटिंग हल्लीच नाही तिथून, फक्त 3 वेटिंग हा, हल्ली. अशा वेळेस आहे ना, जे माझ्यासाठी बेस्ट आहे ते होऊ दे असं म्हणायचं. ओके. तर तिकीट बेस्ट असेल तर तिकीट होईल, नाही व्हायचं तर नाही होणार. हो. शेवटी आपल्याला काय वाटतं की जे माझ्यासाठी बेस्ट आहे तेच झालं, हो, असं मग आपल्या त्याच्यातून डायरेक्ट अँसर निघते. बरोबर. चांगला 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 अनुभव आहे सर, एकदम बढिया. चालेल. थँक्यू दादा. ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Lots. ओके, चला तर मग आपण आपलं आजचं सेशन क्लोज करू. 7 वाजले. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Angels Love. always bless you. Lots of blessings. Lots of love. Lots Lots of of love gratitude. and lots of good. Thank you, sir.